सहर्ष सहर्ष स्वागत एक भव्य दिव्य अशी स्पर्धामध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। मैदानामध्ये आपण पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय। तेजस पंचाच्या उजव्या बाजूने यावेळेस मात्र हा चेंडू लाईन जरूर पाहावी लागेल, ऑफस्टिकच्या बाहेर आहे पंच सांगत असताना वाईटचा इशारा पंचांचा। एक धाव मात्र धावफलकावरती अंकित होत असताना आम्हाला पाहायला मिळते। हा फटका तंत्र शुद्ध आहे, कॉपी बुक स्टाईल आहे। जणू की या फटक्याचा घरून अभ्यास करून आलेत घनश्याम शिंदे। रिव्हर्स खेळणे आणि खूप भरपूर मोठी गॅप होती, त्या गॅप मधून मात्र एक चौकार पाहायला मिळतोय। धावसंख्या 5 या आकड्यावरती यंदाचा मोसम संपूर्णपणे गाजवलाय या रॉयल साई स्त्री संघाने। स्वर्गीय नामदेव स्मृतिचषक 2019 चा विजेता संघ रॉयल साई सिद्धी खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलीत आणि तेच स्वप्न पुण्यात घेऊन कल्याण नगरीमध्ये आलेत। व्हीसीसी ग्रुप यांच्या विद्यमानात असणारे हे भव्य दिव्य अशी स्पर्धा विघ्नहर्ता चषक येते। त्यास मात्र हा चेंडू ऑफ साईडला खेळतात, एकच धाव या चेंडूवरती घेतली जाईल। धावसंख्या एका धावेने 7 या आकड्यावरती येते। 7 धावा धावफलकावरती लगवल्या जातात। पुन्हा एकदा आपण त्यांच्या उजव्या बाजूने राऊंड विकेट। त्यास मात्र हा चेंडू हिट झालाय, अपील झाली पंचाकडे, मात्र तोपर्यंत एकच धावी कंप्लीट केली जाईल, एकापेक्षा जास्त नसेल। 8 या आकड्यावरती धावसंख्या येते। 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगवल्या गेल्यात। ओमकार विपक्ष रॉयल साई सिद्धी असा सामना सुरू मैदानामध्ये। हा चेंडू खेळत असताना दीपू आहेत क्षेत्ररक्षक, अप्रतिम फिल्डिंग। धावसंख्या धावफलकावरती 9 या आकड्यावरती पहिली ओव्हर मैदानामध्ये सुरू आहे। 9 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात। अप्रतिम फटका, चेंडू सीमा पार जातोय 4 धावांसाठी। सुरेख फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला घनश्याम शिंदेच्या माध्यमातून। हीच ओळख आहे घनश्याम शिंदेची आणि ती मात्र ओळख मैदानामध्ये पटवून देतोय प्रेक्षकांना आणि समोरच्या संघाला। धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 13 आकड्यावरती पहिल्या ओव्हरचा खेळ संपला, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती 13 धावा पाहायला मिळत आहेत। आनंद लोके आणि घनश्याम शिंदे जोडी सलामी आली मैदानामध्ये। सामना प्रत्येकी 4 षटकांचा आहे आणि 4 षटकामध्ये मात्र जास्तीत जास्त धावा जमवायचा प्रयत्न केला जाईल मैदानामध्ये। नाईट क्रिकेट पाहायला मिळतंय, संपूर्णपणे अंधाराचं साम्राज्य आणि या अंधाराच्या साम्राज्यामध्ये सुरू असणारा क्रिकेटचा हे महायुद्ध, क्रिकेटचा कुंभमेळा या कल्याण नगरीमध्ये आम्हाला पाहायला मिळतोय। काटेमांदिवली गावामध्ये सुरू असणारा क्रिकेटचा हे खेळ, क्रिकेटचा हा अंडरम क्रिकेटचा हा उत्सव। हा चेंडू आनंद लोके लॉंग ऑनला खेळत आहेत, अप्रतिम फटका, क्षेत्ररक्षक मात्र तैनात होते। पहिल्या प्रयत्नात थोडेसे फॉर्मल झाले, माझ्या सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडूला उचललं, लगेचच फेकी केली अरुणकडे। या षटकामध्ये मात्र गोलंदाज अरुण आहे, अरुणकडे वेरिएशन आहे, अरुणकडे क्षमता आहे, अरुणकडे गुणवत्ता आहे, मात्र ते सिद्ध करून दाखवावे लागेल सामन्यामध्ये, कारण की समोर रॉयल साई सिटीचा आज बलाढ्य संघ आहे। ऑन साइडला धावसंख्या 15 आकड्यावरती यावेळेस मात्र व्हाईट +4 5 धावा धावफलकावरती अंकित होत आहेत। व्हाईट चेंडू होता जरूर तर ते नक्की जस्टिस देखील बीट झाले आणि 5 धावांनी धावसंख्या धावफलकावरती येते ती म्हणजे 20 या आकड्यावरती। ऑन साइडला खेळत आहेत, यास मात्र एकच धाव मात्र जोपर्यंत घेतली जाईल। धावसंख्या धावफलकावरती 21 या आकड्यावरती 21, 21 धावा आतापर्यंत लगवल्या गेल्यात। अरुण षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती आहे। यावेळेस मात्र झेल टिपला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। अरुणच आहेत ते देखील, सुरेख फिल्डिंग केली जाते अरुणच्या माध्यमातून। धावसंख्या धावफलकावरती
21 या 21 21 धावा धाफलकावरती लगवल्या गेल्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये करण येत आहेत. करण पाटील तिसऱ्या क्रमांकावरती. धावसंख्या धाफलकावरती 21 आकड्यावरती आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं मार्ग असते गोलंदाज अरुणचं आणि आतापर्यंत अरुणने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. धावसंख्या 21 आकड्यावरती. चला स्पीडअप करा, विनंती असेल, जास्त वेळ घेऊ नका. आनंद लोके आणि करम पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे. गोलंदाजीचा आपल्या मार्कवरती अरुण पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतो आपल्या गोलंदाजीचा. अनेक वेगवान गोलंदाज आहे, त्याच्याकडे नक्कीच गुणवत्ता आहे. ज्यावेळेस मात्र हा चेंडू चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. करम पाटील नक्कीच कोण विसरेल आणि आनंद लोके देखील कोण विसरेल, कारण की ज्यावेळेस नामदेव सूर्यचषकामध्ये दोघांनी बॅटिंग केली होती, अप्रतिम फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर देखील सुरेख अशी दोघांच्या माध्यमातून आपल्याला कामगिरी पाहायला मिळते. यावेळेस मात्र रिव्हर्स खेळता क्षेत्ररक्षक आहेत दीपू आहे तिथे. परत एक धाव कंप्लीट केली जाते. खेळ संपला पहिल्या या 2 षटकांचा आणि पहिल्या 2 षटकांचा धावसंख्या धाफलकावरती आहे ती म्हणजे 23 आकड्यावरती. 23 धावा धाफलकावरती लगवल्या गेल्यात. पहिली 2 षटकं संपली आहेत आणि पहिल्या 2 षटकानंतर 23 ही धावसंख्या धाफलकावरती आतापर्यंत लगावली गेली आहे. मैदानामध्ये मात्र एक चुरस पाहायला मिळते, एक कटयुद्ध पाहायला मिळते आणि मैदानामध्ये मात्र जर पाहायला गेलं तर 2 षटकं देखील संपली आहेत आणि धावसंख्या मात्र धाफलकावरती आहे ती म्हणजे 23 या आकड्यावरती. मैदानामध्ये अजूनही 2 षटकं बाकी आहेत आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये मात्र रॉयल साई सिटी संघाला जास्तीत जास्त धावा कुठून काढाव्या लागतील, कारण की समोर देखील ओमकार मालाड एक बलाढ्य संघ आहे. संघामध्ये दीपू आहे आणि अजून यती मारते खेळाडू आहेत आणि काही मात्र नवीन चेहरे पाहायला मिळत आहेत या संघामध्ये देखील. धावसंख्या धाफलकावरती 23 आकड्यावरती. गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये सनी गोलंदाजी मार्कवरती येतोय. पंचांच्या उजव्या बाजूने राईटम राऊंड विकेट. यावेळेस मात्र सुरेख फटका आहे. आनंद लोकेच्या बॅट मध्ये खूप मोठा गॅप होता आणि त्या गॅपचा मात्र संपूर्णपणे फायदा घेतला. चेंडू सीमापार जातो 4 धावांसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज राऊंड विकेट. ऑन साइडला खेळतात फिल्डर आहेत. एकच धाव मात्र कंप्लीट केली जाईल. धावसंख्या आहे धावफलकावरती 28 या आकड्यावरती. 28 धावसंख्या धावफलकावरती लगवली गेली. सनी षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती आहे आणि खूप चांगली गोलंदाजी सनीच्या माध्यमातून आम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळते. लॉट नुसार शेवटचा सामना रॉयल साई सिद्धी विपक्ष ओमकार. पुन्हा सज्ज होते गोलंदाज उजव्या बाजूने पंचांच्या राईटम राऊंड विकेट. यावेळेस मात्र रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, नक्कीच खूप लांब होता अंगापासून, तरी देखील अटेम्प्ट केला करणने. तोपर्यंत मात्र एक धाव या अतिशय वेगाने कंप्लीट केली जाते. धावसंख्या आहे धावफलकावरती 29 आकड्यावरती. पुढे तो गोलंदाज सज्ज आपल्या मार्कवरती पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड विकेटचा मारा करतायत. ज्यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतो वाईटचा, आता मात्र चेंडूला ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग केले जाते गोलंदाज सनीच्या माध्यमातून. आणि धावसंख्या 30 आकड्यावरती. 30 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. सामना क्रमांक मैदानामध्ये 5 सुरू आहे. यावेळेस मात्र टॅप करता समोर क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मात्र चेंडूवरती घेतली जाईल. एका धावेने धावफलक वाढेल आणि 31 या आकड्यावरती आम्हाला धावसंख्या पाहायला मिळते. खूप चांगली मैदानामध्ये कामगिरी केली जाते. दोन्ही संघ देखील बलाढ्य आहेत आणि दोन्ही बलाढ्य संघांमध्ये मैदानामध्ये सुरू असणारा हा सामना. यावेळेस मात्र हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाकाच्या बाहेर, चेंडू सीमापार निघून जातोय 4 धावांसाठी.
धावसंख्या 35 या आकड्यावरती. त्यावेळेस मात्र एकच धाव असेल. खेळ संपला पहिल्या 3 षटकांचा आणि पहिल्या 3 षटकांचा धावसंख्या धावफलकावरती त्यामध्ये 36 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. रॉयल साई सिद्धी विपक्ष ओमकार असा सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जर पाहायला गेलं तर मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षकांची खूप प्रमाणात गर्दी आहे. 1:30 वाजलेत तरी देखील प्रेक्षक त्याच गर्दीमध्ये उपस्थित आहेत. मैदानामध्ये एक भव्य दिव्याची स्पर्धा, भव्य दिव्यास आयोजन आम्हाला स्पर्धेचं पाहायला मिळते. या शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज दिवेश येतोय. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र चांगला फटका आहे गॅपमधून 4 धावांसाठी. धावसंख्या धावफलकावरती 40 या आकड्यावरती. यावेळेस मात्र चेंडूला नक्कीच पायाने अडवले येते. नक्कीच फुटवर्कचा वापर केला जातोय. तोपर्यंत एक धाव अतिशय वेगाने कंप्लीट केली जाईल. स्लॉग ओव्हर आहे, हाणामारीचे षटक आहे आणि षटकामध्ये मात्र धावा येणं फार महत्वाचं आहे. त्या धावा यायला हव्यात. शेवटचं षटक आहे आणि या षटकामध्ये मात्र धावा कुटाव्या लागतील. एक चौकार आलाय आणि धावसंख्या मात्र 41 या आकड्यावरती आम्हाला पाहायला मिळते. आनंद लोके, करम पाटील जोडी मैदानामध्ये आहे. दोघांकडे क्षमता आहे आणि मात्र ती क्षमता मात्र सिद्ध करतायत मैदानामध्ये. दिवेश इथे मात्र गतीत परिवर्तन करतोय. एकदा कंप्लीट आहे, दुसऱ्या धावेसाठी येतील का मात्र नकार देत आहेत. एकच धाव असेल. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल ती म्हणजे 42 या आकड्यावरती. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता मात्र चेंडू कमी गतीने फेकला होता गोलंदाज दिवेशने. त्यामुळे मात्र बीट करून जातोय आनंद लोकेला. पुढे सरकलेत फलंदाज जरूर बाद असतील. पुढे आले ते नंतर पाठीमागे वळून देखील पाहत नाहीयेत कारण आणि बाद होत आहेत. मोठा धक्का लागतोय रॉयल साई संघाला. करम पाटील बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज हॅनो येतोय मैदानामध्ये. हॅनोय कुमार गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस मात्र डिस्कूप करायचा प्रयत्न होता. एकच धाव चेंडूवरती घेतली जाईल. धावसंख्या 43 आकड्यावरती. एक चेंडू अद्याप शिल्लक आहे षटकातील. गोलंदाज सजवते आपल्या मार्कवरती पंचांच्या उजव्या बाजूने. राऊंड विकेट. त्यावेळेस मात्र चुकी होते. चुका केल्या जातात मैदानामध्ये आणि चुकीच्या रूपात धावांमध्ये वाईट +1 असे एकूण 2 धावा धावफलकावरती अंकित. धावसंख्या 45 आकड्यावरती धावसंख्या येत असताना यावेळेस मात्र चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र तैनात होते बाउंड्री लाईनवरती. दुसरी धाव कंप्लीट झाली का पाहिजे. तर तिसऱ्या पंचांना रेफर करायचा आहे. तर नक्कीच 10 क्रिक तिसऱ्या पंचाने नक्कीच पंचांना आथा निर्माण झालाय. त्यासाठी मात्र तिसरे पंच असतील. त्या अँगलने आपल्याला कॅमेरा आहे त्यामुळे आपण नक्कीच निर्णय अचूक पाहू शकतो. एक योग्य डिसिजन आमच्या पंचाच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळेल. आउट फलंदाज आउट असेल. धावसंख्या झाली ती म्हणजे रन 46 धावा झाल्यात आणि 47 धावांची गरज असेल विजयासाठी म्हणजे ओमकार संघाला. तर विनंती असेल लगेचच फिल्डिंग सजवायची आहे.
तर लक्ष्य आहे संघासमोर ते म्हणजे पाहायला गेलं तर 47 धावांचं 47 धावा विजयासाठी हव्यात. तर रॉयल सायन्स संघाला विनंती असेल की आपण लगेचच फिल्डिंग लावायची आहे. घनश्याम शिंदे अँड कंपनी. तर मैदानामध्ये आपण 47 धावांचं लक्ष्य आहे संघासमोर. तर सलामीची जोडी अरुण आणि दीपक येतात दीपू मैदानामध्ये सलामीला आलेत. आणि जर पाहायला गेलं तर मैदानामध्ये 47 धावांचं लक्ष आहे. 4 षटकांमध्ये मोठ्यात मोठं टार्गेट देण्यात आलंय. तर इथून मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी मार्कवरती प्रणय. षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी मार्कवरती 47 धावांचं लक्ष आहे. 47 टार्गेट आहे. तर गोलंदाज प्रणय षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी मार्कवरती. समोर असतील दीपू. त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे क्रिकेटचा. ओरम क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट दोन्ही फॉर्मॅटचा प्रचंड अनुभव असणारे खेळाडू मैदानामध्ये आहेत. तर नॉनस्ट्राईकला अरुण. प्रणय सज्ज होते मार्कवरती. यावेळेस मात्र हा चेंडू लाईन जरूर पाहावी लागेल. पंच आम्हाला सांगत असताना व्हाईट बॉल लेग स्टिकच्या बाहेर मात्र चेंडू पिच केला जातोय आणि पंचांचा इशारा लगेच देतो म्हणजे व्हाईट बॉलचा. धावसंख्या धावफलकावरती 1. पुन्हा गोलंदाज उजव्या बाजूने पंचांच्या राईट आर्म राऊंड विकेट प्रणय. यावेळेस मात्र हा चेंडू समोर खेळता क्षेत्ररक्षक आहेत. आणि प्रणयला जर पाहायला गेले तर प्रणय ज्या ऍक्शन मध्ये गोलंदाजी करतो ती ऍक्शन देखील वेगळी आहे. आणि प्रणयकडे प्रचंड वेग देखील आहे आणि व्हेरिएशन खूप आहे प्रणयकडे. प्रणयची गोलंदाजी आपण जर पाहायला गेली तर मान्सून क्रिकेटमध्ये पण पाहिली. यावेळेस मात्र यष्टी उद्ध्वस्त. अरुण मात्र बाद होतोय. अरुण पहिल्याच चेंडू फेस करत होता आणि मात्र बाद होतोय. डकआउट वरती बाद होतोय अरुण. पहिला मोठा धक्का लागतोय फलंदाजी करणाऱ्या ओमकार संघाला. नवीन फलंदाज साहिल. धावसंख्या 2 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिले षटक मार्गस्थ आहे गोलंदाज प्रणयचं. सजित प्रणय पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड विकेट. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू फेकला जातोय. खूप चांगली गोलंदाजी आणि बॅट्समनच्या पायामध्ये बिडे ठोकायचे काम केले जाते गोलंदाज प्रणयच्या माध्यमातून. प्रचंड वेग आहे प्रणयकडे आणि वेगाचा मात्र वापर करतोय मैदानामध्ये. डॉट बॉल फेकला जातोय. धावसंख्या 2 या आकड्यावरती. यावेळेस मात्र फलंदाज बाद. आणखीन एक दांडी गुलवते आणि आणखीन एक धक्का लागतोय तो म्हणजे फलंदाजी करणाऱ्या ओमकार संघाला. नक्की दीपू नॉनस्ट्राईकलाच उभे आहेत. दीपूला स्ट्राईक हवी आहे मात्र स्ट्राईक मिळत नाहीये आणि आता पण दुसरा धक्का लागतो. दोन्ही खेळाडू देखील बोल्ड होत आहेत. धावसंख्या 2 या आकड्यावरती आणि 2 गडी आतावरती बाद झालेत. नवीन फलंदाज चेतन होते मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावरती. तर गोलंदाज सजवल पुण्याच्या पंचाच्या उजव्या बाजूने प्रणय. यावेळेस मात्र हा चेंडू प्रणय अप्रतिम फेकतोय. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते प्रणयच्या माध्यमातून आपल्याला. एक चेंडू शिल्लक आहे षटकातील. षटक क्रमांक पहिले प्रणयचा. धावसंख्या 2 या आकड्यावरती स्थिर पाहायला मिळते. धावसंख्येला थांबा लावायचं काम प्रणयच्या माध्यमातून केलं जाते. चेंडू बाहेर असतील. वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्या 3 या आकड्यावरती. एक आगळीवेगळी ऍक्शन आहे गोलंदाजी करण्याची आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर वेग देखील आहे गोलंदाज प्रणयकडे.
खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रणयच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळते. एक भव्य दिव्य अशी स्पर्धा, एक भव्य दिव्य असं आयोजन आम्हाला पाहायला मिळते स्पर्धेचं. सज्ज होते गोलंदाज उजव्या बाजूने पंचांच्या. हा चेंडू इथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मात्र तोपर्यंत कंप्लीट केली जाईल. एका धावेने धावसंख्या एकूण 4 या आकड्यावरती येत असताना पाहायला मिळते. 4 धावा लगवल्या गेल्यात. खेळ संपला पहिल्या षटकाचा आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती पाहायला मिळते. लक्ष आहे संघासमोर 47 धावांचं. 4 धावा झाल्यात. 43 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक असेल ते म्हणजे 18. गोलंदाज घनश्याम शिंदे स्वतः कॅप्टन आहे संघाचे आणि स्वतः मात्र गोलंदाजी मार्कवरती आलेत दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस मात्र व्हाईट बॉल, पंचांचा इशारा. धावसंख्या 5 या आकड्यावरती. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिला मार्गस्थ आहे. धावसंख्या 5 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र सुरेख फटका. चेंडू सीमा पार जातो 4 धावांसाठी. धावसंख्या धावफलकावरती मात्र चौकाराने वाढेल ती म्हणजे 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. अशाच प्रकारचे जर फटके येत राहिले तर संघ विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागणार नाहीये. याच प्रकारचे फटके यायला हवेत. जिंकायचं असेल तर वाईटचा इशारा पुन्हा एकदा पंचांचा. पुन्हा एकदा खरा चेंडू फेकला जातोय. धावसंख्या 10 या आकड्यावरती. 10 धावा आतापर्यंत धावफलकावरती लगवल्या गेल्यात. षटक क्रमांक मैदानामध्ये पहिलं मार्गस्थ आहे आणि 10 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. फलंदाज बाद यष्ट उद्ध्वस्त केले जात आहेत. कमबॅक करतात घनश्याम शिंदे मैदानामध्ये. चौकार आल्यानंतर मात्र बोल्ड केले जाते फलंदाजाला. फलंदाज बाद. धावसंख्या 10 या आकड्यावरती. पुन्हा एकदा घनश्याम शिंदे सज्ज मार्कवरती आपल्या. नवीन फलंदाज दिवेश. एक धाव घेतली जाईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल ते म्हणजे 11 आकड्यावरती. धावसंख्या 11 आकड्यावरती पाहायला मिळते. पुन्हा घनश्याम शिंदे सज्ज होतात आपल्या गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र व्हाईट बॉल. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या 12 आकड्यावरती येते. ऑन साईडला खेळत आहेत. एकच धाव मात्र कंप्लीट केली जाईल. एकापेक्षा जास्त नसेल. एका धावेने धावसंख्या पुढे वाढेल पुढे जाईल ती म्हणजे 13 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे मैदानामध्ये. यावेळेस मात्र अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमापार निघून जाईल 4 धावांसाठी. चौकाराने धावसंख्या वाढेल. धावसंख्या एकूण पाहायला मिळते आपल्याला 17 आकड्यावरती. 47 धावांचा लक्ष असताना 17 धावा लगवल्या गेल्यात. अजूनही 30 धावांची गरज आहे विजयासाठी. चेंडू शिल्लक आहेत 13. स्वीप करायचा प्रयत्न होता आणि फलंदाज देखील बाद होत आहेत. खेळ संपला पहिल्या 2 षटकांचा. येणारे 12 चेंडू 30 धावांची गरज. 15.00 सरासरी मात्र मेंटेन करावी लागेल प्रति षटकामागे. सामना जिंकायचा असेल तर ओमकार संघाला आणि हे मात्र फार कठीण असेल. मात्र जोपर्यंत मैदानामध्ये दिपो आहेत तोपर्यंत विजयाचा मार्ग मात्र खुल्ला असेल फलंदाजी करणाऱ्या ओमकार संघाचा. 12 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावांची गरज आहे. या षटकामध्ये मात्र गोलंदाजी मार्क वर देतात ते म्हणजे रितेश गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. तर विनंती असेल डीसीसी संघाचे संघनायक आमच्या व्यासपीठाच्या बाजूला उभं राहायचं आहे.
यावेळेस मात्र झेल होता एकदा कंप्लीट झाली आहे. 11 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. यावेळेस मात्र बॅकफूटवरती जाऊन स्क्वेअर किट करायचा प्रयत्न होता. डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावांची गरज आहे 29. चेंडू शिल्लक आहे 10. फलंदाज मैदानामध्ये आहे. सनी. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत समोर डीप मध्ये. एकच धाव मात्र कंप्लीट केली जाईल. धावसंख्या दाफलकावरती मात्र एका धावेने पुढे सरकते ती म्हणजे 19 या आकड्यावरती. अठ्ठावीस धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण. जितका चांगला फटका होता तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. धावसंख्या मात्र दाफलकावरती ती म्हणजे पाहायला मिळते आपल्याला 20 या आकड्यावरती. अजूनही 27 धावांची गरज आहे. चेंडू आहेत 8 शिल्लक आणि धावांची गरज ती म्हणजे 27. यावेळेस मात्र अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमेवर निघून जातोय 4 धावांसाठी. तर चौकार येतोय. धावसंख्या 24 या आकड्यावरती आहे. क्या बात आहे. समोर खेळतात बॅक टू द बॉलर खेळायचा प्रयत्न होता. एकच धाव मात्र चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. धावसंख्या आली 25. शेवटचे 6 चेंडू आणि धावांची गरज आहे ती म्हणजे मैदानामध्ये पाहायला गेले तर 22. 6 चेंडू मध्ये 22 धावांची विजयासाठी गरज आहे. कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. 6 चेंडू मध्ये 22 धावा हव्यात विजयासाठी. सहा चेंडू आणि 22 धावांची गरज. या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज अभिजित येतात गोलंदाजी मार्कवरती आणि 6 चेंडू मध्ये मात्र 22 धावांची गरज आहे. 7 चौकार लगवावे लागतील सामना जिंकण्यासाठी. एक खूप चांगली स्पर्धा. 6 चेंडू 22 धावांची गरज. गोलंदाज अभिजित गोलंदाजी मार्कवरती येत आहे षटक क्रमांक 4 मध्ये. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतील राऊंड विकेटचा. 6 चेंडू धावांची गरज मात्र मैदानामध्ये 22. यावेळेस मात्र ऑनसाइडला खेळत आहेत. एकच धाव आहे. 5 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज विजयासाठी. समीकरण मात्र थोडस कठीण होतंय फलंदाजी करणाऱ्या ओंकार संघासाठी. तर विनंती करतो मी डीसी संघाच्या संघनायकाला की आपण लगेचच या कारण की नंतर लगेचच टॉस होईल आणि लगेच सामन्याला सुरुवात होईल. यावेळेस मात्र चांगला चेंडू फेकला जातोय. अभिजित अप्रतिम गोलंदाजी करतायत. चेंडू आहे 4 आणि धावांची गरज मात्र आता मात्र 21. 4 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. अशक्य असे समीकरण पाहायला मिळते. मात्र कोणतीही गोष्ट शक्य किंवा अशक्य नसते क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेस मात्र रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. अपील झाली पंचांकडे आणि मात्र 3 चेंडू 21 धावांची गरज. फक्त चेंडू फेकायचे आहेत अभिजितला. सामना संपूर्णपणे रॉयल साई सिटी संघाच्या बाजूने झुकलेला आहे आणि ते मात्र फलंदाज बाद होत आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 2 आणि धावांची गरज 21. चला टॉस साठी यायचं विनंती असेल डीसीसी संघाच्या संघनायकांना.
आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूने उभे राहा. लगेचच मात्र यांच्या सामन्याला सुरुवात होईल. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल 21 धावांची गरज. सामना संपूर्णपणे एकतर्फी. एका बाजूला झुकलाय. वाईट बॉल. एक चेंडू फक्त फेकायचा आहे लिगली. चेंडू फेकलाय. सामना जिंकलाय तो म्हणजे रॉयल साई सिद्धी संघाने. तर विनंती असेल दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण टॉस साठी या लगेचच. रॉयल साई सिद्धी आणि DCC. तर मॅन ऑफ द मॅच